श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे ती सत्याचा सामना करण्याची. गेल्या 150 वर्षात ग्रहाची अशी दुर्मिळ स्थिती कधीही निर्माण झाली नव्हती, जी आता थेट तुमच्या कुंडलीत एका क्रांतिकारक बदलाची नांदी ठरणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ हा ऊर्जेचे प्रतीक आहे आणि जेव्हा मंगळदेव गुरुच्या शुभ दृष्टीच्या प्रभावाखाली येतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात साक्षात यशाचे वादळ येते. ही ग्रहदशा केवळ एक बदल नाही, तर तुमच्या जीवनातील सर्व जुन्या अडचणी, संघर्षाचा काळ आणि आर्थिक तंगीला कायमचा निरोप देण्याची एक महाशक्ती आहे, जी आता पूर्णपणे सक्रिय झाली आहे. या ग्रहाच्या हालचालीकडे साध्या नजरेने पाहण्याची चूक अजिबात करू नका. ही परिस्थिती तुमच्या कुंडलीतील अशा काही गुप्त ऊर्जेला जागृत करत आहे, ज्यामुळे तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय आता सोने ठरणार आहे. अनेक वर्षापासून तुम्ही ज्या आव्हानांचा सामना करत आहात, त्या सर्व दुःखाचा अंत आता निश्चित आहे. ही ग्रहदशा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील यशाच्या अशा शिखरावर घेऊन जाण्यासाठी सज्ज झाली आहे, जिथे पोहोचण्याचे स्वप्न तुम्ही कित्येक काळापासून पाहिले होते. हा क्षण गमावणे म्हणजे तुमच्या प्रगतीचा मार्ग स्वतःहून बंद करण्यासारखी असेल. या महायोगाची ताकद इतकी प्रचंड आहे की येत्या 15 ते 25 दिवसात तुमच्या कार्यक्षेत्रात आणि कौटुंबिक जीवनात अशी काही अनपेक्षित घटना घडेल, ज्याला आपण मोठे कांड म्हणू शकतो. हे कांड म्हणजे कोणतीही नकारात्मक घटना नसून तुमच्या नशिबात होणारी एक प्रचंड सकारात्मक उलथापालथ आहे, जी पाहून अख्खे जग थक्क होईल. जे लोक आजवर तुमच्या क्षमतेवर शंका घेत होते, ते आता तुमच्या यशाचा झगमगाट पाहून अचंबित होतील. त्यामुळे हा काळ सामान्य समजून दुर्लक्ष करू नका, कारण तुमची नशिबाची गाडी आता सुसाट धावण्यास सुरुवात झाली आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, जेव्हा ब्रह्मांड तुमच्यासाठी एखादा मोठा राजयोग तयार करते, तेव्हा ते तुम्हाला काही खास खुणा देते. गुरुजीच्या सखोल अभ्यासानुसार भागवत एकादशीच्या महापवित्र मुहूर्तानंतर तुम्हाला निसर्गाकडून असे 3 देवी संकेत मिळायला सुरुवात होईल, जे तुमच्या भाग्योदयाची लेखी गॅरंटी आहेत. पहिला संकेत तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून मिळेल. जर तुम्हाला रात्री झोपेत वारंवार अग्नीची ज्वाला, लाल रंगाची चिन्हे किंवा एखादा वेगाने धावणारा प्राणी दिसत असेल, तर समजून घ्या की तुमच्या कुंडलीतील मंगळ दोष शांत होऊन तुमच्या जीवनात प्रचंड ऊर्जेचा संचार झाला आहे. हे संकेत भगवान विष्णू आणि हनुमानजींचा आशीर्वाद तुमच्यावर असल्याची लक्षणं आहेत. दुसरा संकेत तुमच्या आर्थिक प्रगतीशी थेट जोडलेला आहे, ज्याची तुम्ही अनेक वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होतात. अचानक कुठेतरी अडकलेले किंवा विसरलेले तुमचे जुने पैसे तुमच्याकडे परत येणे, किंवा नोकरीच्या ठिकाणी अचानक तुमची प्रशंसा होऊन वरिष्ठ तुमच्यावर खुश होणे, हे धनलाभाचे अत्यंत अचूक लक्षण मानले जाते. एवढेच नाही, तर जर तुम्हाला तुमच्या घरात अचानक एखादी जुनी मौल्यवान धातूची वस्तू सापडली किंवा घरात कुठून तरी नवीन रोपाची वाढ होताना दिसली, तर समजा तुमच्या व्यवसायात किंवा उत्पन्नात मोठी भर पडणार आहे. हे छोटे वाटणारे बदल तुमच्या आर्थिक स्थिरतेचे खूप मोठे संकेत आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक तुम्ही करू नका. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत तुमच्या शत्रूशी संबंधित आहे, जो ऐकून तुमच्या मनातील भीती कायमची निघून जाईल. या पवित्र काळानंतर तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक किंवा तुमचा मार्गात अडथळे निर्माण करणारे शत्रू आपोआप शांत होतील किंवा स्वतःहून तुमच्या समोर झुकतील. तुम्हाला त्यांच्याशी संघर्ष करण्याची गरज उरणार नाही. तुमच्या विरोधकाचे कारस्थान त्यांच्यावरच उलटून ते स्वतःच्या जाळ्यात अडकतील. जेव्हा तुम्हाला अचानक तुमचे शत्रू मित्र बनवण्याचा प्रयत्न करताना दिसतील, तेव्हा समजून घ्या की ब्रह्मांडाने तुमच्या विजयाचा रस्ता मोकळा केला आहे आणि आता तुमच्या वर्चस्वाचा काळ सुरू झाला आहे. मित्रांनो, आता वेळ आली आहे ती सर्वात धक्कादायक आणि महत्त्वाची भविष्यवाणी ऐकण्याची, ज्याचा थेट संबंध मेष राशीच्या आयुष्यात घडणाऱ्या एका मोठ्या कांडाशी आहे. मेष राशीचे लोक स्वभावात खूप धाडसी आणि मोकळ्या मनाचे असतात, पण या स्वभावाचा फायदा उचलण्यासाठी काही लोक टपलेले असतात. येत्या काही दिवसात तुमच्या कुटुंबात किंवा कार्यक्षेत्रात अशी काही अनपेक्षित उलथापालथ होईल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. हे कांड म्हणजे एखादी मोठी संधी किंवा अचानक होणारा मोठा बदल आहे, जो तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करायला भाग पाडेल. परंतु या विजयाचा आनंद साजरा करण्यापूर्वी तुम्हाला अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे.
गुरुजींनी या मोठ्या बदलाचा संबंध थेट 2 विशिष्ट राशीशी जोडला आहे. तुमच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीपैकी कर्क आणि तूळ राशीच्या लोकांवर विशेष लक्ष ठेवा. यातील एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात देवदूतासारखी घेऊन येऊन तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल, तर दुसरी व्यक्ती तुमच्या साध्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करेल. तुम्ही कोणावर विश्वास ठेवता आणि कोणाकडे तुमच्या योजना मांडता हे या काळात अत्यंत महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे गुरुजीची स्पष्ट ताकीद आहे की या काळात कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर, विशेषतः ज्यांच्या बोलण्यात जास्त गोडावा आहे, त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुमची प्रगती पाहून कोणाचा तरी मत्सर जागृत होऊ शकतो आणि ते तुम्हाला तुमच्या मार्गापासून भरकटवण्याचा प्रयत्न करतील. मित्रांनो, हेच ते कांड आहे जे तुम्हाला एका रात्रीत साध्या माणसाकडून एक प्रभावी व्यक्तीच्या रूपात घडू शकते किंवा तुमचे मोठे नुकसानही करू शकते. सतर्क राहा, कारण तुमच्या राशीसाठी ही सोन्यासारखी संधी पुन्हा कधीही चालून येणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, आत्तापर्यंत तुम्ही जो संघर्ष केला आहे आणि ज्या मेहनतीची तयारी दाखवली आहे, त्याचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. 150 वर्षानंतर आलेल्या या अद्भुत ग्रहयोगामुळे तुमच्या आर्थिक आणि व्यावसायिक जीवनात अचानक धनदृष्टी होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जर तुम्ही व्यापारी असाल किंवा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी सुवर्णकाळ ठरेल. तुमच्या धडाकेबाज निर्णयामुळे बाजारात तुमची पद आणि प्रतिष्ठा अचानक वाढेल. एखादी मोठी डील किंवा कॉन्ट्रॅक्ट्स तुमच्या हाती लागेल, ज्यामुळे तुमचे आर्थिक प्रश्न कायमचे सुटतील. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी तर हा काळ अत्यंत उत्सवाचा आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व प्रस्थापित होईल. बऱ्याच काळापासून रखडलेली तुमची पदोन्नती किंवा पगारातील मोठी वाढ आता केवळ औपचारिकता उरली आहे. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या कामाची दखल घ्यावीच लागेल आणि तुम्हाला एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळेल, जी तुमच्या करिअरला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल. तुम्ही जर नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर लवकरच तुम्हाला एक असा फोन कॉल किंवा ईमेल येईल, जो तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देईल. एवढेच नाही, तर आरोग्याबाबतही गुरुजींनी मेष राशीसाठी अत्यंत सकारात्मक भविष्यवाणी केली आहे. मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा आणि आत्मविश्वास कमालीचा वाढेल. गेल्या अनेक दिवसापासून असलेली शारीरिक कष्ट किंवा मानसिक तणाव आता दूर होताना तुम्हाला स्वतःला जाणवेल. परंतु गुरुजींनी एक मोलाचा सल्ला दिला आहे की यशाच्या घाईत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अतिउत्साहात घेतलेले चुकीचे निर्णय टाळा आणि संयम राखा. एकूणच हा काळ तुमच्या बँक बॅलन्स आणि तुमच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत समृद्धीचा असेल. मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या सर्वात महत्त्वाच्या गुप्त भागाची, ज्यावर तुमचे भविष्य, संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. गुरुजींनी स्पष्ट ताकीद दिली आहे की जेव्हा हा 150 वर्षाचा महायोग तुमच्या आयुष्यात प्रचंड यश आणि पैसा घेऊन येईल, तेव्हा तुमच्या मनात चुकूनही अहंकार येऊ देऊ नका. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्याने तुम्ही खूप आक्रमक असतात, पण या काळात तुम्हाला संयम राखणे खूप गरजेचे आहे. तसेच तुमच्या आगामी योजना, तुमच्या गुप्त बेत आणि किंवा आर्थिक व्यवहाराची माहिती कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीला चुकूनही सांगू नका. या काळात कोणाची तरी नजर लागण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. आता जाणून घ्या की तो सर्वात शक्तिशाली चमत्कारी गुप्त अंक, जो तुमचा हा राजयोग अवघ्या काही सेकंदात सक्रिय करेल. तुम्हाला एका कोऱ्या पांढऱ्या कागदावर लाल शाईने 9 हा अंक लिहायचा आहे. हा कागद दुमडून तुम्ही नेहमी तुमच्या पाकिटात किंवा जिथे पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवा. 9 हा मंगळदेवाचा आणि ऊर्जेचा अत्यंत शक्तिशाली अंक आहे, जो चुंबकीय शक्तीसारखा पैसा आणि यश तुमच्याकडे खेचून आणेल. हा उपाय श्रद्धापूर्वक केल्यास पुढील अवघ्या काही दिवसात तुम्हाला त्याचे अद्भुत परिणाम स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला मिळतील, असा गुरुजीचा स्पष्ट दावा आहे. व्हिडिओच्या शेवटी या भाग्यशाली काळात देवकृपा मिळवण्यासाठी एक विशेष उपाय करा. भागवत एकादशीच्या दिवशी हनुमानाला लाल रंगाचे फूल अर्पण करा आणि मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पाठ करा. जर तुम्हाला ही भविष्यवाणी आणि मार्गदर्शन मनापासून पटले असेल, तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय बजरंगबली किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. तुमचे नाव आणि तुमची समस्या कमेंट केल्यास गुरु
जी तुमच्या कुंडलीचे मोफत विश्लेषण करतील. अशाच रहस्यमय माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करून त्यांनाही या भाग्योदयाचा लाभ मिळवून द्या. बजरंगबली तुमचं रक्षण करो.